नमस्कार, वेलकम टू फिल्मी शंकर चॅनल। आज सादर करत आहे अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक नागेश भोसले यांची फिल्मी बायोग्राफी। जाणून घेऊया। अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक या तिन्ही भूमिका नागेश भोसले यांनी अतिशय उत्कृष्टपणे साकारल्या आहेत। मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे। सुरुवातीच्या काळात नागेश भोसले यांनी सत्यजित दुबे व विजय मेहता यांच्यासोबत रंगमंचावर काम केले। चंद्रलेखा व कलावैभव यांच्या संस्थेच्या नाटकामध्ये त्यांनी काम केले। कलावैभवच्या वन रूम किचन नाटकात त्यांनी हनुम्याची भूमिका साकारली होती। मराठी, हिंदी व इंग्रजी रंगभूमीवर आणि प्रायोगिक रंगभूमीवर देखील त्यांनी काम केले आहे। मराठी, हिंदी व तेलुगू भाषांमधील 100हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले। एक अभिनेता म्हणून त्यांनी गणवेश, शासन, प्यार वाली लव स्टोरी, दुनियादारी, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, चल धरपकड, चिमणी पाखरं, चूल आणि मूल, धग, बनगरवाडी, मनातले कण, तू का पाटील या चित्रपटामध्ये काम केले। देव आणि दामिनी, हसरते या काही मालिका त्यांनी केल्या आहेत। गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले। त्यांची नाती खेळ या चित्रपटाला चीनमधील वुहान आंतरराष्ट्रीय कला चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार मिळाला आहे। अंजना मोशन पिक्चर प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करून नागेश भोसले यांनी पहिला चित्रपट पन्हाळा बनविला। या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले। या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले। समीक्षकांनी या चित्रपटाला प्रशंसा केली आहे। अभिनेता नागेश भोसले यांनी रानटी या मराठी चित्रपटात महत्त्वाची खलनायकी प्रवृत्ती धडाकेबाज रोल साकारला आहे। त्यांनी या चित्रपटावर सांगितले की रानटी या धडाकेबाज ॲक्शन प्रधान मराठी सिनेमात शिवरुद्र नावाची व्यक्तिरेखा मी साकारली आहे। ती व्यक्तिरेखा जबरदस्त विलेन टाईपची आहे।